गोष्ट अशी आहे की एका गावामध्ये एक साधू राहत होते आणि ते जेव्हा जेव्हा नाचायचे ना तेव्हा पाऊस पडायचा. तर मग विषय असा झाला की 3-4 मुलं आले गावामध्ये जे की बाहेर गावचे होते आणि त्यांना जेव्हा काही लोकांनी सांगितलं त्या गावातल्या की ते एक साधू राहतात आणि जेव्हा जेव्हा ते नाचतात तेव्हा पाऊस पडतो, तेव्हा म्हणतात नाही असं होऊ शकत नाही, ही अशक्य गोष्ट आहे. मग तेव्हा म्हणतात आम्हाला पण पाहायचंय ते कसं होतं शक्य. मग ते लोक त्या साधूकडे या मुलांना घेऊन जातात आणि म्हणतात की यांना तुमच्यावर विश्वास बसत नाहीये, तर तुम्ही यांच्यासाठी परत पाऊस पाडून दाखवा. मग मग ते साधू ठीक आहे म्हणतात. ते साधू नाचतात 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 आणि म्हणजे दिवसभर नाचतात ते आणि संध्याकाळी अचानक एकदम पाऊस येतो. मग तेव्हा त्या मुलांना पण खरं वाटतं की अरे हा पाऊस तर खरंच पडला. तेव्हा ते त्या साधूला विचारतात, तुम्ही हे कसं काय केलं? तर तेव्हा साधू सांगतो की मला देवावर खूप जास्त विश्वास आहे आणि या लोकांना माझ्यावर विश्वास आहे, म्हणून हे तुला सांगितले की मी नाचल्याने पाऊस पडतो. परंतु विषय असा नाहीये, जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचतो आणि मग पाऊस पडतो तेव्हा लोकांना वाटतं की मी नाचल्यामुळे पाऊस पडतो, असे साधू सांगतात. यातून शिकण्यासारखं असं आहे मित्रांनो की आपण एखादी गोष्ट तोपर्यंत करायची जोपर्यंत आपल्याला यश भेटत नाही. त्यानंतर आपल्याला यश नक्की मिळू शकतं. म्हणून एखाद्या गोष्टीतून जर आपल्याला वाटतं आपली स्वप्न पूर्ण होतात आणि ती गोष्ट आपण करतोय करतोय आणि कधीतरी वाटतं की आता वेळ संपलेली आहे, तर असं नका करू. ती गोष्ट करत राहा, एक दिवशी यशस्वी नक्की व्हाल. धन्यवाद.